नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात. मी सौरभ नाईक. आपण पाहत आहे एनडीटीव्ही मराठी 7च्या या विशेष बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देशविदेशातील घडामोडींचा आपल्याला वेगवान स्वरूपात आढावा घ्यायचाच आहे आणि काही महत्त्वाच्या बातम्या अगदी विस्तारानं बघायच्यात. मात्र तत्पूर्वी बघूया हेडलाईन्स. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल. आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट. भेटीगाठींदरम्यान महत्त्वाची चर्चा होणार असल्याची माहिती. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत जय पवारांच्या नावाचा समावेश. पहिल्यांदाच जय पवार यांची पदावर नियुक्ती. राष्ट्रवादीच्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांच्या पदाचा उल्लेख नाही, तर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी पटेल कायम. त्यांना काढल्याचं वृत्त पूर्णतः खोटं. पार्थ पवारांची एनडीटीव्ही मराठीला माहिती. थरातला कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर एसआयटीनं आणखी एका गुन्ह्यामध्ये त्याची कोठडी मागून घेतली. आज पुन्हा खरातला कोर्टात हजर करणार. खरातची रवानगी पुन्हा पोलीस कोठडीत होण्याची शक्यता. धनगर समाजाच्या ट्रस्टच्या जागेत पुतळा उभारल्यानं दोन समाजात वाद. दोन्ही जमावाकडनं एकमेकांवर दगडफेक. माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील घटना. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांकडनं सौम्य लाठीचार्ज. 2 दिवसांपासून होणाऱ्या अवकाळी पावसामुळे राज्यभरात मोठं नुकसान. आजही विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता. आणि इराणला चुकीच्या कामांची शिक्षा मिळाली. इराणी सेना आमच्या नियंत्रणात असून लवकरच इराणमधील ऑपरेशन संपवणार. डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान.